जालना शहरातील नॅशनल नगर या ठिकाणी अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरावस्था झाली असून माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते नॅशनल नगर या ठिकाणी रस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी 50 लाख रुपये खर्च करून या रस्त्याचे काम होणार असल्याची माहिती मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पैलवान, शिवसेना नेते फिरोज लाला तांबोळी, आलम खान पठाण, शेख जावेद, मिर्झा अनवर बेग, जफर खान, समीर पहिलवान आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते। नॅशनल नगर या ठिकाणी दुरावस्था झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता आणि या रस्त्याचे काम व्हावे अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती। अखेर नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले। हे काम सगळे पैलवान यांच्या प्रयत्नातून सुरू झाले आहे। तर रस्त्याचे काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि सगीर पैलवान यांचे आभार मानले आहे। नगर आणि गुलशन नगर या दोन्ही विभागाला जोडणारा हा गेले अनेक वर्षाचा रस्ता होता। या रस्त्यासाठी 50 लाख रुपये खर्च करून आम्ही या ठिकाणी रस्ता बनवतो। या भागातले आमचे सहकारी सगीर पहिलवान यांच्या विशेष प्रयत्नातून आमचे फिरोज लाला असतील, जावेद भाई असेल, जफर असेल, रशीद पहिलवान असतील किंवा आलम पठाण असतील किंवा इथले सर्व आमचे मंजू सर्व सहकारी यांनी खूप प्रयत्न, आमचे महमूद पहिलवान असतील कुरेशी यांच्या सर्वांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी या रस्त्याची गेली अनेक वर्षाची मागणी होती। खरं तर या भागामध्ये येतासुद्धा रस्ते से आ भी नहीं सकते थे। जो लगभग 500-600 ट्रक यहाँ पर उन्होंने सगीर पहिलवान ने मुरुम डालने का काम किया और रास्ता कम से कम चलने के लायक यहाँ पर उन्होंने बनाया। उन्होंने बहुत पाठ पुरावा था उनका और आज 50 लाख रुपए खर्चा कर ये रास्ता हम बनाते। प्रतिनिधि नाजिम मनियार, NTV न्यूज़ मराठी, जालना।